शेतकरी रडतो, शेतकरी रडतो. 70-80 वर्षापासून शेतकरी रडत आलेला आहे भावांनो. ते कशामुळं? आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आणि सरकारने पण सरकारच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच शोधायला पाहिजे, की कशामुळे शेतकरी रडत आहे आणि कशामुळं शेतकरी देशोधडीला लागतोय, हे त्यांनी विचार करायला पाहिजे. कशामुळं? ते त्यांना स्वतःचंच कळायला पाहिजे आणि आपल्यातले जे सामान्य जनता आहे, त्यांना पण शेतकऱ्यांचं दुःख कळायला पाहिजे भावांनो. शेतकरी लोकांचे पोट भरतोय. रात्री काबाड कष्ट करतो. रात्रंदिवस त्याला माहीत नसते भावांनो. तरी पण तो कामात मरमर मरतोय. तरी पण त्याच्या डोळ्यातले अश्रू कोणी पुसायला सुद्धा तयार होत नाही. का? आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत भावांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधातच व्हिडिओला स्किप नका करू यार. जर तुम्ही शेतकऱ्याचे लेकरं असतील तर. आणि हो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सरकारपर्यंत माझा आवाज पोहोचला पाहिजे. मी आहे शेतकऱ्याचा मुलगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट द्या. तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये आलीच पाहिजे. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. शेतकरी रडतोय, रडतोय. खूप रडतोय. 70-80 वर्षापासून तो रडतोय. इकडे-तिकडे तो न्याय मागतोय. मोठ्या अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जातोय. तिथं कागदपत्र देतोय. निवेदन करतो. काही काहीतरी त्याला सरकारकडून लाभ मिळावा आणि तरी पण त्याला न्याय मिळत नाही. का? याचा प्रश्न सरकारला पण कळायला पाहिजे आणि उत्तर पण त्यांनीच शोधलं पाहिजे. शेतकरी जेव्हा शेतामध्ये पीक पिकवतो, रात्रंदिवस काबड कष्ट करतो, मरतो शेतामध्ये. त्याला रात्रंदिवस काही माहीत नसतं भावांनो. तो कामच करत राहतो. शेवटपर्यंत काम करत राहतो. त्याचे शेतामध्ये खूप तो हाड झिजवतो. तरी पण सरकारला त्याचं भान राहत नाही. का? तुम्ही योजना आणतात, कोऱ्या कागदावर त्याला योजनेचा लाभ देतात, पण योजना त्याच्या घरपर्यंत पोहोचत नाही. हो, तुम्ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम राबवू राहिले. 70-80 वर्षापासून राबवू राहिले. हे मला पण माहीत आहे. पण मनातच योजना त्याच्यापर्यंत पोहोचण्याची तुमचा हेतू नाहीये. नाहीये तुमचा हेतू. जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये धनधान्याच्या राशी पिकतात, ज्वारी असो, बाजरी असो, मक्का असो, तरी तुम्ही बाहेरच्या देशातून जे धनधान्य आहे तुम्ही आयात करतात. तेलाचे भाव महाग, इतर जे काही वस्तू घेतल्या जाते ते पण महाग. मग शेतकऱ्याच्या मालाला पिकाला भाव का नाहीये? अरे भाऊ, जेव्हा त्याच्यामध्ये सहनशक्ती राहती, पण तुम्ही त्याची सहनशक्ती कमी करण्याचं काम करता. कोणाची? शेतकऱ्याची. तरी पण तो त्याची सहनशक्ती तो विसरत नाही. तरी पण तो शेतामध्ये काबाड कष्ट करत राहतो. तुमचे जे कंपनीचे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स असतात, तो त्या शेतावरती घेऊन फवारणी करतो. कारण की काय? आपलं पीक चांगलं व्हावं, आपलं उत्पन्न दुप्पट वाढावं, हे त्याला ठाऊक असतं.
आणि तरी पण त्याच्या डोळ्यातले तुम्ही अश्रू पुसत नाही. अरे भावांनो, सोन्याच्या किमती पहिल्या काळात स्वस्त होत्या. आता तर 2-2, 3-3 लाखापर्यंत तोळे-तोळे सोने विकू राहिले. मग शेतकऱ्याच्या मालाचा भाव का नाही तेवढा होत? अरे भावांनो, एकरी त्याला 10-10 क्विंटल माल निघतो, कधी 4 क्विंटल माल निघतो. तरी पण त्याच्या मालाला भाव मिळत नाही. 3,000, 4,000, 4च्या पुढं भाव धकत नाही. तरी पण जो बाहेरचं पीक आहे ना, तरी जे पीक जे दुसऱ्या देशातून येतं त्याला आयात केलं जातं, तेव्हा शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठप्प होऊन जातो. ते पण भारतातला. ती म्हण खोटी नाहीये. घरातलं अन्न गोड लागत नाही, पण दुसऱ्याच्या टोपल्यातलं अन्न गोड लागतंय. ही म्हण खोटी नाहीये. काल रात्री मी जेव्हा बातमी ऐकली, की मोदी साहेब अमेरिकेसोबत हात मिळवला आणि तो सरेंडर झाला आणि तरी त्यांनी शेतकऱ्याला देशोधडीला लागलेला आहे. लोक म्हणतात, "दादा सरकारवर तुम्ही टीका नका करू, हे राजकारण आहे." पण दादांनो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जर दिसत नसलं ना, पण मला शेतकऱ्याची कळकळ मला कळते. शेतकरी रडतो अक्षरशः, की "भाऊ माझ्या पीक जळालं, माझ्या पिकावरती अळी पडली, माझ्या पिकाला बरोबर फुलं नाही लागले, माझ्या पिकाला जे धनधान्य आहे ते दुपटी-टिपटीनं वाढेल का नाही?" हे शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला कोणाला माहीत नसतं भावांनो. याचं तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मला म्हणाले होते 1-2 मित्रमंडळी, की "दादा तुम्ही सरकारवर बोलत जाऊ नका. लोकं येणार नाही." पण मला शेतकऱ्याच्या बाबतीत बोलावंच लागेल. का मी काल रात्री बातमी ऐकली होती, की मोदी साहेबांनी त्यांचा मित्र कोणता गौतम अडाणी का अडपणी का काय, काय आडनाव आहे त्यांचं. त्या मित्रावर अमेरिकेमध्ये केस चालू आहे. त्या मित्राची केस रिजेक्ट व्हावं म्हणून, त्या मित्राची केस मागं घ्यावं म्हणून, जो काही खटला आहे, तो खटला मागे घ्यावा म्हणून मोदी साहेबांनी शेतकऱ्याला देशोधडीला लावलं आणि शून्य दरात त्याचा जो माल आहे, अमेरिकेचं जे पीक आहे, ते खरेदी करण्याचा निर्णय मोदी साहेबांनी घेतला. ही मी नाही म्हणत. हे सोशल मीडियावरती तुमच्या बातम्या बोलतात. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे मोदी साहेब. शेतकऱ्याचा मी अपंग मुलगा आहे. शेतकऱ्याकडून मी बोलणारच. कारण की मला शेतकऱ्यांनी माझं पालन-पोषण केलेलं आहे. त्यांनी मला शिक्षणामध्ये काही कसूर सोडलेले नाही. कष्ट करून माझ्यासाठी तो शेतकरी पैसे पुरवत राहिला. याची त्याची मजुरी करून तो शेतामध्ये जाऊन म्हणायचा, "बाबा मालक, मला एवढे पैसे लागते. माझ्या लेकराची मला फीस भरायची आहे. बोर्डाची फीस भरायची आहे." अक्षरशः तो शेतकरी मजुरी करून तो मालकासमोर रडतो, तेव्हा त्याला काम मिळतंय. तरी पण तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला रडावं लागत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये शेतकरी रडला. आता सुद्धा शेतकरी तुमच्या राज्यामध्ये रडत आहे. जवळपास 70-80 वर्ष होत आहे शेतकऱ्याला रडायला. आणखीन पण तो रडतच आहे. कोणी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसतंय का?
हे तुम्ही विचार करायला पाहिजे. का? तुम्ही म्हणता शेतकऱ्याचे कर्ज माफ करायचे. शेतकऱ्याच्या घरी काही वाहन आहे का? भाऊ, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी काही चारचाकी काही टायर नसतात आणि पण तरी तो शेतकरी त्याच्या कष्टातूनच पैसा कमवतो आणि जे काही वस्तू आहे ना, ते खरेदी करतो. भाऊ, तुमचा कोटीचा व्यवहार असेल तरी तुमचे लेकरं बाहेरच्या देशामध्ये शिकायला जातात. मग शेतकऱ्याच्या लेकरांनी करायचं काय? हे तुम्ही याचा विषय लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही या प्रश्न उत्तराला वाचा फोडायला पाहिजे. शेतकरी का रडतोय? शेतकऱ्याला आपण त्याची समस्या जाणून घेतली का? त्याच्या मनातला प्रश्न विचारला का कधी? अरे, एखादा शेतकरी तुमच्या मंत्रालयामध्ये आला, तर शेतकऱ्याला दबाव टाकला जातो. अक्षरशः शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागती. ती म्हणजे कशामुळं? त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असल्यामुळं. तरी पण शेतकऱ्याला आणखीन सुद्धा न्याय मिळत नाही. हा न्याय फक्त कागदापुरता मर्यादित असतोय. फडणवीस साहेब, मला तुमच्यावर काही टीका करायची नाही, पण तुमचा लेकरू म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, की साहेब तुम्ही म्हटले होते, की शेतकऱ्याचा सातबारा कोरा, कोरा, कोरा. मी कोरा करणार. तुम्ही कोरा का नाही केला शेतकऱ्यांचा सातबारा? शेतकरी तुमच्या डोळ्यासमोर ओढतोय. तरी तुम्हाला शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का? हे तुम्ही विचार करायला पाहिजे साहेब. काँग्रेसवाले सांगतात, की आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला आम्ही स्व स्वस्तात मस्त खताची बॅग देत होतो. होय, खरं आहे. हे खरं आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला भाव तुमच्याही राज्यात नव्हता. तुमच्याही राज्यामध्ये शेतकऱ्याला रडावं लागत होतं. हे तुम्ही पण काळजी घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्याची. सर्व पक्ष जे राजकीय पक्ष असतात, विरोधी पक्ष असतात, सगळे एकमेकांचे मित्र आहे. पण शेतकऱ्यांचं मोठेपण जिंकावं म्हणून तुम्ही एकमेकांविरुद्ध वेक एकमेकांविरुद्ध तुम्ही बोलतात. पण शेवटी तुम्हाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातला पाणी तुम्हाला जाणवत नाही. शेतकरी रडतोय का जगतोय? का हसतोय? हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे होतं. शेतकरी शेवटपर्यंत रडणारच, रडतच राहणार. भावांनो, आता नगरपंचायतीची निवडणूक आली, जिल्हा परिषदेची निवडणूक आली. प्रत्येकाच्या घरात पैसे देऊन मतदान तुम्ही खरेदी करतात. पण शेतकऱ्यांचं मन तुम्ही मनातले तुम्ही प्रश्न विचारले का? काय तुम्हाला समस्या आहे, काय नाही? तुम्ही वरती कधी आवाज उठवला का? खुर्चीच्या सत्तेपायी तुम्ही शेतकऱ्यांचं मरण करत आहात. शेतकरी तुमच्या समोर रडतोय, रडतोय, रडतोय. त्याच्या मनात एक आशा जागलेली असते, की हा माणूस आपलं काहीतरी काम करत आहे. पण तरी तुम्हाला शेतकऱ्याच्या मनातली जाणीव नाहीये. शेतकरी तुमच्या समोर रडतोय, रडतोय, रडतोय. आता बस झालं. शेतकरी भावांनो, तुम्ही रडायचं नाही, लढायचं. तुमचा हक्क आहे. शेतकऱ्यांनी मंत्रालयापर्यंत आवाज उठवायला पाहिजे, की आमच्या मालाला भाव का मिळत नाही? आम्ही शेतकऱ्यांनी जगावं कसं? आम्ही शेतकरी इकडे-तिकडे कागदपत्र घेऊन जातो, अर्ज करतोय, तरी आम्हाला न्याय का मिळत नाही? शेतकऱ्यांनी लढायलाच पाहिजे. म्हणून म्हणतो भावांनो,
शेतकरी भावांनो, उठा, जागी व्हा आणि लढा. शिवरायांनी आपल्यासाठी हिंदुत्वाचं राज्य स्थापन केलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी पण आणि आपल्यासाठी सामान्य लोकांसाठी सर्वांना सरकारसाठी पण संविधान लागू केलेलं आहे. तरी पण आपल्याला न्याय मागण्याची संधी आहे. कळालत ना? शेतकरी लढावा म्हणून बाबासाहेबांनी आपल्या हाडाचे कष्ट करून आपल्या स्वतःचे शरीराचे हाड झिजवून स्वतः अभ्यास करून स्वतः बॅरिस्टर झाले. कारण की काय, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून. हा तुम्ही विचार करायला पाहिजे भावांनो. ज्या राजांनी आपल्याला स्वराज्य स्थापन करून दिले, ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान लिहून दिले, ते गप्प बसण्यासाठी नाहीये, ते आपल्याला न्याय मागण्यासाठी आहे. आपण लोकशाही जपतो. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान देतो. मतदान देऊन आपण गप्प नाही राहायचं. आपण शेवटी लढायचं. आपण शेतकरी आहोत. सर्व शेतकऱ्यांनी एकी करायला पाहिजे भावांनो. म्हणून म्हणतो भावांनो, शेतकऱ्यांनी लढायचं नाही. शेतकऱ्यांनी लढायचं पण रडायचं नाही. म्हणून म्हणतो, उठा, रडू नका, लढत राहा, लढत राहा. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.